गाणं मी म्हणते चला. हां 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 चला चला उठा. त्या गटातले आणखीन बाकीचे तिघे जण उठा उठा पटपट या. हे उठा. अरे उठा पटकन या. हां माझ्या विद्यार्थ्यांसाठी संधी देते. एकच मिनिट थांबा. हां कोरी किती. अरे पटकन आहे. चालू करूया. हां बाकीच्यांना आपण त्यांना तिघांना फटीक ड्युटी देऊया. बाकी उरलेल्या सगळ्यांची जेवढी भांडी घासायची आहेत ते तिघेजण घासणार आहेत. उद्या सकाळी सगळं शोष खड्डे आहेत ते बुजवून देणार आहेत. त्यामुळे तुम्ही डान्स करा, मी तुमच्याबरोबर असेल. चला. जिला घरादाराची आठव रे. बघा कसे नाचतात ते भूतासारखे. अरे मेलानो मुंबई का झील ते का म्हातारी सांगता. काय सांगता? जिला घरादाराची आठव रे. हिरे गावात मी बघितलं किंवा संपूर्ण कोकणाची सध्याची स्थिती अशी आहे की ज्या घरं खूप मोठी आहेत परंतु घरात राहणारी एखादी म्हातारी शिल्लक आहे आणि बाकी सगळे कामानिमित्त लोक मुंबई, पुणे, कोल्हापूर वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात आणि त्याच्यामुळे ही म्हातारी आपल्या झिलात सांगता, जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. पुढे म्हातारी काय म्हणता बघा. थोरलो बैल मेलो, ढकलो बैल थकलो. थोरलो बैल मेलो, ढकलो बैल थकलो. 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. म्हातारी कशी मनुकी कळला घरा सुट्टीची. पण आता तिथं नाईलाज झालो. गाण्यातूनच सांगता ती. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. नळे गेले पडण, वाशे गेले मोडान. नळे गेले पडण आणि वाशे गेले मोडान. 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची, हो हो घरादाराची. जिला घरादाराची, जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये. अरे 5 तरी रुपये, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. जिला घरादाराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे.